आपल्या आयुष्यामध्ये गुरुची साथ मिळणं, योग्य गुरु मिळणं हे अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. योग्य गुरु मिळाला तर आपण योग्य मार्गाने शेवटपर्यंत पोहोचतो. आपल्याला सल्लागार जर चुकला तर आपल्या आयुष्याची वाट ही चुकते. त्यामुळे सुख कुठे आहे हे शोधण्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी कुठेच जाऊ नका. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापर्यंत प्रत्येकाने सुखाचा पत्ता सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. ते आपले खऱ्या अर्थाने गुरु आहेत. कारण संतांच्या ठिकाणी काय सांगावं काय सांगू नये याचा योग्य मार्गदर्शन आहे. संतांकडे विवेक आहे. ज्ञानोबरायांच्या ओळीत सांगायचं म्हटलं तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. ज्या ठिकाणी चंद्र आहे चंद्रिका असणारच, ज्या ठिकाणी शंभू आहे अंबिका असणारच, त्याचप्रमाणे संत असले की त्या ठिकाणी विवेक हा असणारच ठामपणे ज्ञानोबराय म्हणतात. त्यामुळे निवड करण्याची वेळ आयुष्यामध्ये आली तर योग्य निवड ज्या माणसाला करता येते, योग्य अयोग्य निवड करणं यालाच विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक संतांच्या ठायी आहे. त्यामुळे आपला विश्वास हा कोणाच्या पायावर पाहिजे हे आपल्याला मात्र आयुष्यामध्ये कळलं पाहिजे की आपण संतांच्या पायावर विश्वास ठेवला पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. विश्वास ठेवल्यानंतर माणूस सर्व भावाने दास होतो, किंवा सर्व भावाने दास्यत्व स्वीकारल्यानंतरच विश्वास प्राप्त होतो असं आपल्याला म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला.